हॅलो टू एव्हरीवन, नमस्कार. देवशीजवलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चाफ्याच्या फुलांपासून एक सुंदर कलाकृती. तुम्हाला चाफ्याचे फुलं आवडतात का? त्याचा सुगंध आवडतो का? नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर आपण काय बनवणार आहोत ते बघूया. आज मी त्या फुलांपासून बघा अशी सुंदर अंगठी बनवलेली आहे. त्याची कृती मी पुढे दाखवणारच आहे. हे फुलं मी कसे बनवले हे बघण्यापूर्वी जरा पोट पाण्याची सोय करून घेऊ. सई दीदीला आता लागली आहे भूक. खानदेशी स्पेशल आपली खिचडी करणार आहे मी. नेहमीचंच साहित्य वापरून सिंपल अशी खिचडी, पण सगळ्यांना आवडणारी. चला, मी इथे कुकरमध्ये अगोदर तेल घेतलं. तेल जरा तापल्यावर त्यात जिरं, आलं लसूण मिरचीचा ठेचा, कढीपत्ता, कांदा लसूण, टोमॅटो घालून छान परतून घेतलं. चिमूटभर मीठ टाकलं टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी. मग एका बाजूला डाळ तांदूळ धुवून घेतले. तांदूळ धुवून घेतले. छानपैकी कलसवल्यावर त्यात शेंगदाणे घातले. मग आपलं बेसिक साधंच चटणी, हळद, चिमूटभर मसाला घालून व्यवस्थित परतून घेतलं. मग त्यात धुतलेले डाळ तांदूळ टाकले. ते ॲड केल्यानंतर छान मिक्स केल्यावर अंदाजाने गरम पाणी घातले. आता याला छानपैकी मिक्स करून मीठ टाकले. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. छानपैकी एक उकळी आल्यावर कुकर झाकण लावल्यावर 2 ते 3 शिट्या काढून घेतल्या. हा आमचा फेवरेट मेनू आहे. ज्या दिवशी फक्त सई, ओवी आणि मी घरी असेल त्या दिवशी आम्ही नक्की आवर्जून खिचडी बनवतो. तुमच्याकडे खिचडी आवडते का? कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता आपली खिचडी रेडी झालेली आहे. दीदीला खाऊ घालते, मग तुम्हाला भेटते. आता दीदीची इथे सुरू आहे. उन्हाळ्यात आम्ही 2-3 वेळा देखील सांभाळून बरं. हो का? हो का? मी तुझे केस धुवून देऊ का? व्हेरी गुड. कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नाही केलं तर
मी करून देऊ का तुझी गंगन छान? अशी असं म्हणे का? आणि टीका काय? वाव. हा टमाटर. हाथी को भी चला आता चाफ्याच्या फुलापासून अंगठी कशी बनवायची ते मी शो करत आहे. इझी आहे खूप. भरपूर दिवसापासून हा व्हिडिओ करावा असं मनात होतं. शेवटी आज तो दिवस आला. पाकळी फोल्ड करून थोडासा भाग कट करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मग देठात ती एक एक पाकळी अशी होऊन घ्यायची. रेडी. याचा वापर आपण फ्लॉवर ज्वेलरीमध्ये देखील आरामात करू शकतो. गजरा बनवू शकतो, क्राउन्स बनवू शकतो लहान मुलींसाठी म्हणा किंवा आपल्याला देखील. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद असला की नवनवीन व्हिडिओ बनवायला उत्साह मिळतो. तर असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन पुन्हा नक्की लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी. बाय बाय.